मुंबईच्या विजय क्लबच्या वतीनं नुकतंच शिवाजी पार्क मैदानात राष्ट्रीय पातळीवरील खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या निमित्तानं खो खो या खेळाला नवं वैभव मिळवून देण्याचा प्रयत्नही झाला। पाहूया आमचा स्पोर्ट्स प्रतिनिधी चैतन्य पिंपळखरेचा रिपोर्ट। प्रकाश झोतानं उजळलेलं मैदान, भव्य स्टेज आणि प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था। खो खोची ही लढाई रंगली होती मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर। विजय क्लबच्या वतीनं शिवाजी पार्कवर नुकतंच राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमधील पुरुषांच्या 16 आणि महिलांच्या 12 अशा एकूण 28 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। त्यात ऐरोलीच्या विहंग क्रीडा मंडळ आणि कोपरखैरण्याच्या आरएफ नाईक संघांनी बाजी मारली। पुरुष गटाच्या अंतिम फेरीत विहंग क्रीडा मंडळानं इचलकरंजीच्या जय हिंद क्रीडा मंडळाच्या संघावर मात केली आणि विजेतेपद पटकावलं, तर महिला गटाच्या अंतिम फेरीत आरएफ नाईक संघानं बदलापूरच्या शिवभक्त विद्यालयाच्या संघाला धूळ चारली। विजेत्या स्पर्धकांचा ट्रॉफी आणि धनादेश देऊन सन्मान करण्यात आला। हा जर मातीतला गेम आहे म्हणजे हा पुढे गेला पाहिजे, जसं कबड्डी गेलाय आणि त्याच्यामुळे प्रो खो खो होणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे वरचे अधिकारी आहेत त्यांनी वर्कआउट करावं। मेन तर मातीतला गेम हा पुढे जाणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे वरच्या अधिकाऱ्यांनी मेहनत केली तर हा नक्की पुढे जाईल असं मला वाटतं। ग्राउंडच्या व्यवस्थाही त्यांनी खूप चांगल्या केल्या होत्या। ग्राउंडवर पाणी म्हणा किंवा मार्किंग म्हणा हे सुद्धा खूप चांगलं होतं। त्यामुळे मी या आयोजकांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांनी दरवेळेस घेतल्या पाहिजेत। अशा स्पर्धा जर दरवर्षी होत राहिल्या तर खो खोलाही प्रो कबड्डीसारखा ग्लॅमर यायला वेळ लागणार नाही। खेळाडूंइतकंच प्रेक्षकांनाही खो खोचं हे आधुनिक रूप चांगलंच भावलं। म्हणूनच तर चाहते आपल्या आवडत्या टीमला उत्साहानं चीअर करत होते। खरं तर एक वेगवान खेळ अशी खो खोची ओळख आहे, पण काळाच्या ओघात हा खेळ मागे पडला। आता हे नवं रूप धारण केल्यावर कबड्डीप्रमाणेच खो खोच्या लोकप्रियतेत भर पडेल अशीच आशा। चैतन्य पिंपळखरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।